विधान परिषद अमरावती विभाग शिक्षक निर्वाचन क्षेत्र में चुनाव की तैयारियां जोरों पर है। विधायक किरण सरनाई का कार्यकाल अगले वर्ष नवंबर में समाप्त होने वाला है, इसलिए नए चुनाव के लिए मतदाता सूची की प्रक्रिया 30 सितंबर से शुरू हो गई है। पिछली बार यानी 2020 के चुनाव में इस निर्वाचन क्षेत्र में 35,622 मतदाता थे और 86.73% मतदान हुआ था। इस बार नई मतदाता सूची तैयार की जाएगी, इसलिए अधिकतम मतदाताओं के पंजीकरण के लिए राजनीतिक दल सक्रिय हो गए। शहर विभाग शिक्षक निर्वाचन क्षेत्र के लिए हर बार नई मतदाता सूची तैयार की जाती है और अंतिम सूची 30 दिसंबर को जारी की जाएगी। इस चुनाव में उम्मीदवारों को मतदाताओं द्वारा प्राथमिकता क्रम में वोट दिया जाएगा। मतदाता पंजीकरण के दौरान गट्ठा आवेदन स्वीकार नहीं किए जाएंगे। यह जानकारी अमरावती विभागीय आयुक्त श्वेता सिंगल ने पत्रकार परिषद में दी। अमरावतीचे शिक्षक मतदार संघासाठी आज निवडणूक आयोगाने कार्यक्रम पुढच्या वर्षासाठी जाहीर केलेला आहे आणि ह्यामध्ये जे फॉर्म नंबर 19 मध्ये सगळे जे शिक्षक आहे त्यांना फॉर्म नंबर 19 मध्ये ऍप्लिकेशन करायचे आमच्याकडे। तो ऍप्लिकेशन जे आहे तो 6 नोव्हेंबर 2025 पर्यंत ची वेळ दिलेली आहे आणि तिचे नंतर त्यावर हरकती आणि सूचनाचा वेळ देण्यात आलेला आहे। 20 नोव्हेंबर 2025 ला आम्ही प्रारूप मतदार यादी तयार करणार आहे आणि तिची प्रसिद्धी जी आहे 25 नोव्हेंबर 2025 ला होणार आहे। 25 नोव्हेंबर 2025 ते 10 डिसेंबर 2025 पर्यंत त्यावर दावी व हरकती आमचे ऑफिस मध्ये, डिस्ट्रिक्ट कलेक्टर्सच्या ऑफिस मध्ये आणि सगळे एसडीओज यांची ऑफिस मध्ये स्वीकार केली जाणार आहे आणि तिचे नंतर तो दावे आणि हरकतीवर तिची हिअरिंग होईल आणि त्याची निकाली काढली जाईल आणि निकाली झाल्यानंतर 25 डिसेंबर पर्यंत आम्ही परत मतदार यादी फायनल तयार करणार आहोत आणि अंतिम यादी जी आहे ती 30 डिसेंबर 2025 पर्यंत होतील। आता जरी ही यादी 30 डिसेंबर 2025 ला फायनल यादी आमची पब्लिश होणार आहे तरी ही मतदारांना नंतर सुद्धा नोंद करता येते। जे नॉमिनेशनची डेट येणार आहे त्याच्या -10 डेज अगोदर पर्यंत जे मतदार आहे जर कोणी सुटलेला असेल तर ते ह्यामध्ये नोंदणी करू शकतो। ह्यामध्ये जे एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तो आहे की जे सेकंडरी स्कूल्स किंवा त्यांच्यापेक्षा जास्त स्तरची जे शाळा आहे किंवा इन्स्टिट्यूशन्स आहे त्यामध्ये मागचे 6 वर्षामध्ये पैकी 3 वर्ष किमान ज्यांनी सर्व्हिस दिलेली असणारे जे शिक्षक आहे दे आर एलिजिबल फॉर दीज इलेक्शन्स टू बी रजिस्टर्ड एज वोटर्स। तर त्या सगळ्यांनी आता हे जे यादी आम्ही करतोय मतदार यादी तो नव्याने करत आहोत। म्हणजे अगोदर जर तुम्ही मागच्या वर्षी वोटर होतो तरी तुम्हाला नव्याने हे फॉर्म नंबर 19 भरावं लागेल। हे खूप महत्त्वाची गोष्टी आहे। तर जे काही एलिजिबल अध्यापक आहेत त्यांनी सगळ्यांनी हे फॉर्म नंबर 19 त्याच्या सोबत एक प्रमाणपत्र आहे त्यांचे जे हेड ऑफ द इन्स्टिट्यूशन आहे जिथे ते शिक्षण करतात तिथे तिकडचे जे एचओडी आहे त्यांनी तो त्यांच्या शिक्केने प्रमाणित करून ते दिली पाहिजे की हे आमच्याकडे शिक्षक आहेत आणि त्यांची कालावधी काय आहे। ते प्रेस मध्ये आम्ही ते दोन्ही प्रमाणपत्र आणि नमुना 19 ते प्रदर्शित केलेले आहे। आयोगाची वेबसाईटवर सुद्धा हा उपलब्ध आहे। तर त्याच्याशिवाय आम्ही सगळे जे एचओडीज आहेत त्यांना सुद्धा आपल्या माध्यमातून मी हे विनंती करू इच्छिते की आपल्याकडून जे योग्य शिक्षक आहे त्यांच्याही प्रमाणपत्र फक्त आम्हाला प्राप्त झाला पाहिजे आणि जर असं कुठेही आढळून आलं की जिथे एचओडीने जे त्यांच्याकडे शिक्षक नव्हते किंवा एलिजिबल नव्हते त्यांनी ते प्रमाणित करून जर आमच्याकडे पाठवला आणि ते गोष्टी आढळून आली
तर कायद्याप्रमाणे त्यांच्या विरुद्ध कार्यवाही आम्ही करण्यात येणार आहोत.